एक आशीर्वाद आणि एक शाप, अशा दोन गोष्टीची फोड दिलेली आहे, सशक्त व अशक्त. आपण या दोन गोष्टीवर आज चिंतन आणि मनन करणार आहोत. रोमकराच्या पत्रामध्ये प्रेषित पौल रोम मधील जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी दोन प्रकारचे लोक होते, जे बलदंड आणि शक्तिशाली लोक होते, किंवा जे पैशा पाण्याने मोठे लोक होते किंवा ताकदीने मोठे लोक होते. ते अशक्त लोकांवर जुलूम करायला सुरुवात केली. अशक्त लोकांना त्यांच्या अंकित करण्याचा प्रयत्न केला. अशक्त लोकांवर वरचढपणा केला. अशक्त लोकांवर बॉशिंग करायला सुरुवात केली. मग ती जगिक पण आणि आध्यात्मिक पण. पाहूया प्रिय आम्ही रोमकराच्या पत्रामध्ये तो काय लिहित आहे. आपण जे सशक्त आहोत ते आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. या ठिकाणी तू लिहित आहे की आपण जे सशक्त आहोत, म्हणजे आम्ही जर कुठल्या गोष्टीमध्ये सशक्त आहोत, थोडक्यात आम्ही जर विश्वासी आहोत, आम्ही जर देवाचे लेकर आहोत, देवाने जर आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, देवाने जर आम्हाला चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, देवाने आम्हाला सुज्ञानाची जिभा दिलेली आहे, देवाने आम्हाला जर सत्य दिलेलं आहे, देवाच्या सत्याप्रमाणे आम्ही चालत असताना देवाने आमची जी बढोतरी केलेली आहे, किंवा देवाने जो आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, किंवा देवाने जी आमची मंडळी वाढवली आहे, किंवा देवाने जी प्रॉपर्टी आम्हाला दिली आहे, किंवा देवाने जे लोक आम्हाला दिलेले आहेत, किंवा देवाने जो पैसा किंवा दान दशम देणगी काय कशाच्या स्वरूपाची सशक्त आणि प्रबळ मंडळी बनवलेली आहे, तर आमेन. परमेश्वरचे आभार. प्रभू तू यांना सशक्त बनवलंस. परंतु आता सशक्त लोकांना एक कामगिरी दिलेली आहे. जे सशक्त आहेत ना, जे श्रीमंत आहेत ना, ज्यांच्याकडे भरपूर आहे ना, त्यांच्यावर एक कामगिरी सोपवलेली. कारण त्यांना सशक्त बनवण्याचा पाठीमागचा देवाचा उद्देश हाच होता की ज्या वेळेस वेळ मिळेल, ज्या वेळेस काळ येईल, ज्या वेळेस समय येईल, ज्या वेळेस परिस्थिती येईल, ज्यावेळेस सिच्युएशन निर्माण होईल, ज्या वेळेस अशी काही गोष्ट निर्माण होईल की माझ्या तळागाळातली आणि कमी विश्वासू असणारे, किंवा गरीब असणारे, लाचार असणारे, हीन असणारे, दीन असणारे, ज्यांची कुणी मदत करीत नाही, ज्यांना खूप त्रासातून, संकटातून, दुःखातून पुढे जावं लागेल, अशा लोकांना ऐन वेळी त्यांना मदत करण्यासाठीच तुम्हाला श्रीमंत केलेलं आहे. अशा लोकांच्या मंडळीचे हाल होत आहे, म्हणून तुमची मंडळी सशक्त केलेली आहे, म्हणून तुम्हाला परमेश्वरने आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून तुमची मंडळी आज कुठंतरी एक चांगल्या लेवलची आहे. आणि परमेश्वरचे गौरव असो, परमेश्वर तिची बढोतरी आणखीन आणि आणखीन करो. आणि नक्की परमेश्वर हे करणारच आहे. त्याच्या पाठीमागचा देवाचा उद्देश तुम्ही आतापर्यंत समजून घेतलेला नसेल. आज प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या मुलगा या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सशक्त का बनवलं, तुम्हाला तुमची मंडळी का वाढवली, तुमच्याकडे इतका देणगी दान पात्र कसं आलं, तुमच्याकडे इतकी प्रॉपर्टी का दिली. देव त्यांना रोखू शकत होता, देव त्यांना मनाई करू शकत होता, देव त्यांना तुमच्याकडे येण्यासाठी बंद करू शकत होता. देवाला काहीच गोष्ट आवश्यक नाही. पण ही देवाची योजना होती की तुम्हाला सशक्त बनवायचं. देवाची इच्छा होती की तुम्हाला आत्मिकतेने इतकं वाढवायचं का लोकांसाठी तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे. देव ज्या वेळेस करतो तो देवाच्या प्लॅनिंग असतात, देवाचे बेत असतात, देवाच्या इच्छा असतात. देवाने एक काहीतरी ठरवलेलं असतं, टार्गेट ठरवलेलं असतं, आणि त्या टार्गेटनुसार तो प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक सेवकाला, प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक श्रीमंताला चालवत असतो. आज आम्ही आमच्या भारताचं उदाहरण जर घेतलं तर भारतामध्ये सगळ्यात जास्त जो पैसा आहे रिलायन्स कंपनीचे जे मेन फाउंडर आहेत, किंवा जे काही टाटा, बिर्ला, जे काही मोठमोठाले आहेत, अंबानी, यांना जे सशक्त बनवलेलं आहे ना, आज त्यांच्याकडं भारताला वाचवण्या इथपर्यंत सर्व काही पैसा आहे. आणि म्हणून आजच्या सध्याला मी ते कसे का असणार, त्यांच्या बाकीचं बॅकग्राऊंडचं काय करायचं नाही, पण तो आज भारताला गरज असताना त्यांनी कितीतरी पैसे, कितीतरी रुपये भारताला मदत दिलेली. का तर देवाने याचे पूर्वी नियोजन केलं होतं. तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही प्लॅन करा, ते कसे कमवले, परंतु ज्या वेळेस गरज आहे त्याच वेळेस ते मिळाली. तर आज मी तुम्हाला विनंती करेल या ठिकाणी, आपण जे सशक्त आहोत, जर तुमच्या मंडळ्या सशक्त असल्या तर, नाही तर मग तुम्ही म्हणून टाका की आमच्या मंडळ्या भिकारी आहेत, आम्ही भिकारी आहोत, आमच्याकडे काहीच नाही, मग नका करू तुम्ही मदत. जर देवाने तुम्हाला जर दिलेला आहे ना, तर तुम्हाला मदत करायलाच पाहिजे. हा शास्त्र भाग आहे, तो मी नाही सांगत, मी काही अधिकारी नाही. आपण जे सशक्त आहोत, रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 1,
आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्ताच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. आपल्या सुखाकडे पाहू नका. हे सुखाकडे पाहण्याची वेळ नाही. तुम्हाला परमेश्वरने सुख दिले, आभार माना. इतर लोकांसारखे तुमचे हाल नाही, तर इतर लोकांसारखं राशनसाठी तुम्हाला गाडीची वाट बघावं लागत नाही. आज बिओ अशी परिस्थिती, एखाद्या गावामध्ये जर एखादी गाडी आली ना, तिने जर हॉर्न वाजवलं ना, तर घरातले मंडळी अशी धावत पळत मोठ्या आशेने जाते का काही त्या गाडीमध्ये राशन पाणी आलंय का, इथपर्यंत हाल आहेत. आणि हाल बिओ तुमचे आणि माझे दिले नाही. देवाचं शुक्रिया माना, आभार माना. आज अशी परिस्थिती देवाने जर तुमच्या आणि माझ्यावर दिलेली नाही. आज अनेक ठिकाणी आम्ही फिरतो, ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस गावगावच्या ज्यावेळेस भेटी घेतो, त्यावेळेस आम्ही आमच्या चर्चच्या वतीने किंवा आमच्या मिनिस्ट्रीच्या वतीने म्हणा किंवा सेवाभावी संस्थेच्या मध्यस्थीच्या वतीने म्हणा किंवा जे स्वतःला परमेश्वराने काहीतरी दिले त्यांच्या वतीने काहीतरी राशन पाणी अनेक गरीब लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत घेऊन जातो ना, त्यावेळेस लोक आणि लोकांचे लेकरं कसे धावत पळत येतात, त्यांची काय परिस्थिती आम्ही नजरेने पाहिली. ही परिस्थिती परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर पाठवली नाही, धन्यवाद त्या परमेश्वराचे. परंतु याचा अर्थ असा नाही का आमच्यावरती येणार नाही. परमेश्वराने जर नियोजन फिरवलं ना, तर रातोरात त्या ज्या लोकांसाठी आज अनेक लोक फिरतात ना दारोदारी, ते रातोरात राजा बनते ना. मी कंगालाने एकदम खालच्या तळाचे बनतो ना, मग त्यावेळेस आम्हाला भीक मागायची पाळी येईल. त्यावेळेस आम्हाला पण गाडीचा आवाज ऐकला का मग पाळता येईल, आमच्यासाठी एखाद्या दिवसाचं राशन पाणी मिळेल का. या ठिकाणी लिहिले, आपण जे सशक्त आहोत ते आपण आपल्याच सुखाकडे न पाहता इतरांच्या दुर्बलतेचा, अशक्तपणाच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. ही आपली आध्यात्मिक जबाबदारी आहे, ही आपली भौतिक जबाबदारी आहे, ही आपली जगिक देखील जबाबदारी आहे. आम्ही भारताचे नागरिक आहोत. इथे या सध्या हिंदुस्थानामध्ये, भारत राज्यामध्ये, त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत. आणि याचा अभिमान बाळगा, कारण आमच्या शेजारचं कुटुंब उपाशी झोपता कामा नाही. आमच्या घरात बिर्याणी शिजतीने लोकांकडे साधे तांदूळ देखील नाहीत. खेदाची गोष्ट आहे प्रियो. मला असं नाही म्हणायचं तुम्ही बिर्याणी खाऊ नका, तुम्ही खा, पण त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे पावशेरिक तांदूळ देण्यासारखं असलं तर द्या. म्हणजे हेच सांगतंय बायबल. पवित्र शास्त्र काही दुसरं काही शिकवत नाही, एकदम साध्या सोप्या गोष्टी शिकवतोय आणि लय अवघड पण नाही. आपण जे सशक्त आहोत, म्हणजे आपण जे बरेबुरे आहोत, आपण जे चांगले आहोत, आपण जे काही थोडंफार बऱ्यापैकी आहोत, तर त्या गोष्टीमधून काही गोष्टी आम्ही जे दुर्बल आहेत, ज्यांना काहीच नाही. बरं, हा झाला एक जगिक किंवा मागण्याचा, देण्याचा, घेण्याचा विषय. असाच विषय आध्यात्मिक आहे. आम्ही जर ज्ञानी आहोत ना, तर ज्यांना ज्ञान नाही त्यांना ज्ञान देण्याचं काम कुणाचं आहे. आम्हाला जर सत्य माहिती पडलंय ना, तर मग सत्य सांगण्याचं काम कुणाचं आहे. म्हणजे जर एखादा सत्य माहित नाही आणि त्या सत्यामुळं त्याची कुठंतरी कमजोरी म्हणून आम्ही त्याला सत्य सांगू नये का. बायबल सांगते सरळ सरळ, आपण जे सशक्त आहोत, मग सशक्त कोणत्याही गोष्टीत असाल, पैशात असणार, धार्मिकतेमध्ये असणार, आध्यात्मिक असणार, आत्मिक मध्ये असणार, त्याच्याच नंतर आपण पाहतो की देवाच्या वचनाबद्दल असणार, देवाचं सत्य तुमच्याकडे असणार, देवाचं प्रकटीकरण तुमच्याकडे असणार, देवाचे दैवी आशीर्वाद तुमच्याकडे असणार. हे जे तुमच्याकडे आहेत किंवा माझ्याकडे आहेत आणि आमच्या समोर ज्यांच्याकडे नाहीत त्यांना आम्ही द्यावं. म्हणजे आमच्याकडे सत्य आहे तर आम्ही लोकांना ते सांगावंच. आणि जर आम्ही सांगत नाही तर आमचा जगण्यात काही एक अर्थ नाही. पुढे पाहूया. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. इथं खूप अवघड वचन सांगितलं पाळक साहेब तुम्ही. शेजाऱ्याची उन्नती व्हायची, त्याच्या सुखाकडे बघायचं म्हणल्यानंतर हे खूप जड जाते. आपण हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की रोम मध्ये अशी परिस्थिती चालायची, जो तो स्वतःच्याच घराकडे बघायचा, दुसऱ्याचं काही घेणं देणं नव्हतं. दुसऱ्याच्या घरात काय चाललं ते म्हणतो आपलं आपलं बघायचं. भाऊ, त्यांना काही काबड गोष्ट करता येणार काय, त्यांना काही गोष्ट करता येणार काय, मग आम्ही त्यांना द्यायची का. तुम्ही प्रत्येक गोष्ट देऊ नका. बायबल काय सांगते ते फक्त ऐका. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. त्याच्या दुःखात तर तुम्ही सामील होतातच. तुम्हाला तर पहिला प्रश्न पडतो का त्याच्या घरात दुःख का होईल आणि मी त्याचं सांत्वन करायला का जाईल. परंतु बायबल असं सांगतं की त्याच्या सुखाकडे पण पहा. सुख पण महत्वाचं आहे. दुःखाला सगळेच जातात. दुःखाला का जातात माहिती का. आपल्याला असं वाटतं की एक वेळेस आमच्यावर जर अशी वेळ आली मग आमच्या अशी परिस्थिती होईल ना, त्याच्यामुळे मग जायला पाहिजे. मग सुखाच्या टायमाला काय होतं,
मग सुखाच्या टायमाला पण म्हणा ना, त्याच्याकडे आज सुख आलं तर उद्या आमच्याकडे सुख येईल, मग त्याच्या सुखाला जायलाच पाहिजे. इथं पण हाच नियम लावा ना. पण आपण काय करतो, हा नियम इथं मोडतो. पुढे लिहितो या ठिकाणी, कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. जो ख्रिस्त होता, जो ख्रिस्त आहे आणि जो ख्रिस्त येणार आहे, तो ज्या वेळेस इथं आला त्यावेळेस त्याने स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही. तो राजांचा राजा, देवाचा पुत्र, सार्वभौम राजा, न्यायाधीश, सर्वसंपन्न, तारणारा, सगळ्या काही त्याच्या शब्दाने निर्माण होणार, सगळे काही चिन्ह चमत्कार करणारा, परंतु त्यांनी त्याच्या सुखाकडे कधीच पाहिलं नाही. अहो तुम्हाला एक त्याचं हिस्ट्री सांगतो. चालून चालून सुवार्ता सांगून सांगून चालत असताना प्रभू येशू ख्रिस्त दमला. शेवटी मनुष्य देह होतं, पायपीटचा रस्ता होता. आमच्यासारखी स्क्वॉडा गाडी नव्हती त्याच्याकडं, डस्टर गाडी नव्हती, वांडाई नव्हती, लुनाई नव्हती, साधी तुरतुरी, आणि सायकलही नव्हती. तो पायी चालत होता आणि त्याच्याबरोबर त्याचे शिष्य पण चालत होते. मग असा त्या ठिकाणी चालत असताना, शोमरातून चालत असताना एका ठिकाणी त्याला विहीर दिसली आणि त्याला असं वाटलं की आता आपण या ठिकाणी पाणी प्यावं. तहानेने व्याकुळ झाला आणि तहानेने व्याकुळ झाला असताना त्या ठिकाणी एक शंभरुणी स्त्री, शंभरुणी सिस्टर तिथं उभ्या होत्या. जसं आपल्या बहिणी नळावर हंड्या घेऊन जातात ना, त्याप्रमाणे त्या विहिरी होती, बादली पवरा शेदण्यासाठी, आणि तो हंडा घेऊन त्या ठिकाणी, घागर घेऊन त्या ठिकाणी आली होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुम्हाला प्यावस पाणी दे. परंतु तिने त्याच्याकडे पाहिलं, अरे याचा पेहराव, याचे कपडे तर यहुद्यासारखे दिसतात. आणि शंभरू आणि यहुदी यांचा तर वाद होता. शंभरू आणि यहुदी एकमेकाला बघत नव्हते, ते एकदम एकमेकाला तुच्छ समजायचे. ते यहुदी लोक जे होते ना, ते शंभरोण्याला पार तळागाळातले समजायचे, एकदम त्यांना केर कात्र समजायचे, त्यांच्याशी संपर्क नव्हते ठेवत. मग हिला प्रश्न पडला, हा यहुदी असताना माझ्यासारख्या कनिष्ठ, एकदम ज्याला कोणी मान सन्मान देत नाही अशा कनिष्ठ जातीतल्या लोकांशी तो सरळ सरळ पाणी मागतोय. तिला आश्चर्य वाटलं. आणि मग असं करत असताना तो त्याच्याशी संभाषण करू लागला. आणि मग तिने त्याला सांगितलं, ही आमच्या पूर्वजाची विहीर आहे, याकोबाची विहीर, आणि या याकोबाने आम्हाला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी जागा निर्माण करून दिली. आणि आमच्या याकोबाच्या तोंडातून ऐकलेलं आहे की मशिया येणार आहे, ख्रिस्त येणार आहे, तारणारा येणार आहे, आणि आम्ही ह्या एरियामध्ये त्याची वाट पाहत आहोत. आणि बरेचसे त्यांचं संभाषण झालं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं प्रकटीकरण सांगितलं. आणि प्रकटीकरण सांगितल्यानंतर तिला विचारलं की बाई तुझा नवरा कुठे आहे? तर ती म्हटली मला नवरा नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, हे तू खरं बोललीस, कारण तुला ह्यो 5व्या क्रमांकाचा नवरा आहे. मग तिला ते खरं वाटलं. तिचं प्रकटीकरण सांगितलं. तिने काय केलं, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पाणी तर पाजलं. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आता तुला सांगतो मी, तुला पाणी मागणारा कोण हे जर तू ओळखला असतं तर त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही ख्रिस्त आहात. आणि मग त्या ठिकाणी ती बहीण प्रभू येशूला त्या ठिकाणी पाणी देऊन आपली घागर तिथंच टाकून गावात पळत गेली. गावात गेल्यानंतर तिने शुभवर्तमान सांगितलं, सुवार्थ सांगितलं, आळडतच गेली. तिला खूप आनंद झाला. आणि ती म्हटली, मी ख्रिस्ताला पाहिलंय, मी मसीहाला पाहिलंय, आणि चला चला त्यांनी माझ्याविषयी खूप प्रकटीकरण दिलंय, माझ्याविषयी खूप माझ्या घडलेल्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. आणि अशा प्रकारे ती रिटर्न आली आणि सगळा गाव घेऊन आली. ती एकटीच नाही आली, तिचं तारण झालं तर ती अख्ख्या गावाला घेऊन आली की चला मसीहाला पाहिलंय मी. आणि ते लोक आली. त्या लोक येण्याच्या पूर्वीची घटना मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. ती स्त्री गावामध्ये गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या विहिरीजवळच बसलेला होता. आणि त्याचे शिष्य गावामधून विकत भाकरी घेऊन आले होते आणि त्यांना दुपारची निहारी करायची होती. तो उपाशीच होता, त्यांनी काही जेवलेले नव्हते. आणि मग ते गावामधून काही भाकरी आणि काही भाजी वगैरे काही विकत घेऊन आले असतील. मग त्या शिष्याने त्याला विनंती करू लागले, प्रभूजी जेवा. प्रभूजी म्हटला, माझं पोट भरलंय, मी जेवलोय. त्याला म्हटलं, काय आश्चर्य, ही बाकी समोरची शंभरोनी स्त्रीनी तर काही दिलं नाही जेवायला, एखाद्या टायमाला गावातल्या लोकांनी तर नाही दिलेलं ना. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की हे असलं खाद्य माझ्या जवळ असताना मी कुठल्या प्रकारचं जेवण करू? हे जे देवाला स्वतः त्याने सत्य सांगण्यासाठी पित्याचं
जे काही त्याच्याविषयी मार्गदर्शन होतं, पित्याची जी काही इच्छा होती ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो सामला, दमला, कणला, उपाशी राहिला, त्याग केला त्यांनी स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही. आम्ही असतो तर पहिले म्हणले ते पायक साहेब, पहिली बिर्याणी खाऊ, ती गार होईन, थंड होईन, नंतर बाकीची प्रार्थना करू. पहिलं इकडं बघितलं असतं. मराठीत म्हणे, पहिला पोटोबाण नंतर टिंब टिंब. तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही. तो त्या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी जीवन जगला. आज आम्हाला हेच करायचं आहे की आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या सुखाकडे न पाहता आम्ही दुसऱ्यांच्या देखील सुखाकडे पाहिलं पाहिजे. दुसऱ्यांना सुख कसं प्राप्त होईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. मग आता मला सांगा, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलाय म्हणून तुम्ही सुखी आहात. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केले म्हणून तुमच्या जीवनात शांती आहे. तुम्ही प्रभू येशूला स्वीकारलेलं आहे. प्रभू येशूचं जीवित क्रम तुम्ही फॉलो करत आहात. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र तुमच्या जीवनात आणि कुटुंबात उतरवलं आहात म्हणून तुमच्या घरामध्ये अद्भुत अशी शांती, आनंद आहे, प्रेम आहे, भांडण नाही, तंटा नाही, ईर्ष्या नाही, हेवा देवा नाही, कलह नाही, वाद नाही. तुमच्या घरात कुणी आजारी नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीची कामतरता नाही. तुमच्याकडे कसं सुख मिळालं? मग शेजाऱ्यांना सांगा ना का भाऊ, हे सुख आम्हाला ह्या कारणाने मिळालंय. आम्ही प्रभू येशूचा स्वीकार केला, आम्ही प्रभू येशूच्या वचनाचं फॉलोअप केलं. प्रभू येशूने सांगितलं शेजारावर प्रेम करा, आम्ही शेजारावर प्रेम केलं आणि आज आमच्या घरामध्ये प्रेमाचं वातावरण आहे. आम्ही जोपर्यंत शेजारावर प्रेम करत नाही ना, मग आमच्या घरात कोळसाच होणार, आमच्या घरात राखच होणार, आमच्या घरात शांती किंवा आनंद नाही होणार. आम्ही दुसऱ्याचा देखील आनंद, आम्हाला जे चांगलं मिळालंय ते तुम्ही तुमच्या पदरचं देऊ नका, पण त्यांना मार्ग तर दाखवताल की ज्या ख्रिस्ताकडून किंवा ज्या चांगल्या वागण्यामुळे तुम्हाला ही गोष्ट मिळाली, किंवा ज्या चांगल्या सवयीमुळे आज तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात, किंवा जी चांगली तयारी तुम्ही केली त्याच्यामुळे तुम्ही आज चांगल्या रंगरूपाला आहात किंवा नावारूपाला आहात किंवा कुठल्या तरी श्रीमंतीच्या झोत मध्ये आहात. तुमच्या काबड कष्टाची म्हणा, तुमची चिकाटी म्हणा, तुमचा जे काय असेल, कमीत कमी हे तर लोकांना सांगाल. आम्ही म्हणतो आम्ही कसं काय सांगायचं? तुम्हाला मी मटक्या लावायचे नंबर नाही सांगायला लावत. जे लोक मटका लावितात ना आईचे पैसे घ्यायसाठी, ते एकमेकाला कधीच नंबर नाही सांगत. एक आकडा लावला असला तर तिसराच सांगत येत, वेगळाच सांगत येत. त्याला माहिती मला लागला पाहिजे, त्याचं काय करायचंय. अशी प्रवृत्ती ख्रिस्ती लोकांमध्ये नसावी, अशी प्रवृत्ती याजक लोकांमध्ये नसावी, अशी प्रवृत्ती फादर लोकांमध्ये नसावी, अशी प्रवृत्ती पाळक लोकांमध्ये नसावी. आम्ही आमच्या सुखाकडे पाहू नये. आम्ही जर 4 व्हीलर मध्ये जर सुवार्थेला जात आहोत आणि आमचा भाऊ एखादा छोटा माझ्यासारखा सेवक जरा तुटक्या मुटक्या जुन्या गाडीवर जर सुवार्थेला जात आहे आणि मध्ये रस्त्याने गाठ पडली तर आमच्या 2 व्हीलर वाल्याकडून चहा पिऊ नका. तुम्ही 4 व्हीलर वाले आम्हाला मोठे काहीतरी द्या, थंडगार प्यायला कशाचा तरी, आणि वरून 200-500 रुपये आमच्या खिशाने घाला, कारण तुम्ही 10-10 हजार रुपये तिकडून उपसून येतात. आम्हाला माहिती आहे, कारण आमची बऱ्याच वेळेस रोडला एकमेकाची गाठ पडलेली आहे, आम्ही एकमेकाला पिओजोलाल घातलेला आहे. तर आपल्या सुखाकडे पाहू नका, दुसऱ्याच्याही पहा, असं बायबल सांगतंय, मी नाही. रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 15 पुढे पाहूया. तर तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर यावी, या शास्त्र लेखाप्रमाणे ते झाले. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगी आपण आशा करावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे आम्हाला का सांगताय? तर हे शिक्षणासाठी लिहिलेलं आहे. हे शिक्षण तुम्हाला आणि मला जर शिक्षण मिळालेलं आहे, डीएड बीएड आणि त्याच्यापेक्षा मोठा जर शिक्षक तो होतो आणि पास होतो आणि त्याची रवानगी एखाद्या शाळेवर, एखाद्या कॉलेजवर, एखाद्या हायस्कूलवर, एखाद्या प्रायमरी स्कूलवर ज्यावेळेस होती त्यावेळेस काय करतो, त्याला डीएड बीएड करीत असताना जे काही शिक्षण मिळालं ना त्यानुसार तो पोरांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. प्राथमिक मधला शिक्षक कॉलेजमध्ये जाऊन काही बॉम्ब पाडू शकत नाही. कॉलेजचे पोरं त्याला टेबला खाली घेऊन आणीत येईल, त्याला काहीच कळणार नाही. त्याच्यासाठी त्याला प्रोफेसर लाईनचं शिक्षण लागतं. तसं हे जे शिक्षण आहे ना, प्रोफेसर लाईनचं शिक्षण, हे जे शिक्षण आहे ना हे प्रोफेसर पासून खाली खाली तळागाळापर्यंत येतं. आणि मी तुम्हाला सांगन हे ज्ञानी आणि पंडित यांच्यापासून राखून तुमच्या सारख्यांना दिलेलं आहे. बायबल सांगतंय
ज्ञानाला लाजवण्यासाठी मूर्खाची निवड केलेली आहे आणि त्या मूर्खामधला मी एक मूर्ख. कारण मी हे सत्य प्रदान करतो, कारण मी हे सत्य सांगतो. कारण का सांगतो तर शास्त्रा भागामध्ये लिहिलेलं आहे, जे काही शास्त्रामध्ये पूर्वी लिहिलं आहे ते तुमच्या शिक्षणाकरता लिहिलेलं आहे, तुमच्या वाढी करता लिहिलेलं आहे, तुम्हाला उदाहरण म्हणून लिहिलेलं आहे, तुम्हाला कित्ता म्हणून लिहिलेला आहे, आणि इव्हन सगळ्यात फायनल म्हणायचं तर याप्रमाणे आचरण करण्यासाठी लिहिलं आहे. आणि जर तुम्ही एकदा का आचरण केलं की मग तुम्ही इतरांना देखील सशक्त बनवू शकता. आम्हीच भीक मागतो म्हटल्यानंतर आमच्या शेजारी काही कुणाला पोतं टाकून आपण बसू देणार नाही. ते म्हणशील बाबा दिवसभरात कुठं तरी मला 100-150 मिळते, तू माझ्या शेजारी पोतं टाकून बसलो, माझ्यातले काही तुला गेले, समजा तू माझ्यापेक्षा लेच लुंडबुळा दिसतोस, तर लोकांनी उलट तुला ज्यादा टाकले मला टाकले तर माझी जागा जायची ना. अहो मुंबईमध्ये भिकाऱ्यांचे भांडणं होते बसण्यावरून जागेवरून. काही काही भिकारी असे आहेत का लाख 2-2 लाख रुपयाला त्या पोतभर जागा किती आहेत का त्या जागेवर बसलेले दानपात्र मिळतं. आज जर एक भाऊ जर सेवेला उठला तर लगेच सांगतो काय कळतोय, अरे घरा गणेश पुढं पाळक असतात का, घरा गणेश पुढं ब्रदर असतात का, अरे गावात एक चर्च आता 2-2 3-3 व्हायला लागलेत. अरे काय मग तुमच्या चर्च मध्ये येऊन दानपात्र ते घेतात का? करू दे ना, देवानी त्यांना निवडलं तर निवडू दे ना. तुम्ही अडवणारे कोण? तुमच्या लय मोठमोठाले मिनिस्टर आहेत, तुम्ही अडवणारे कोण? तुमच्या मिनिस्टरातल्या लोकांना तर तुम्ही मोजित नाही, तर तुमच्या मिनिस्टरातल्या सेल लिडरला तर कधी पाळकाची लवकर दीक्षा देत नाही. तर 10-12 वर्ष झाले तरी तुमच्या हाताखाली गुलाम म्हणूनच काम करतात. जर सेपरेट जर एखाद्या प्रार्थना ठिकाणी गेला तुम्हाला जर कुठून कळलं तर लगेच त्याला आरोप टाकून त्याला बाजूला करतात. लगेच दुसरा माणूस दुसरी मंडळी तुमच्या मग उभा करतो शेजारी, आणि मग तुम्हाला समजत की यायला त्या ब्रदरला आपण उगाच हाकलून दिलं. आमच्या नगरमध्ये येऊन बघा, नगर जिल्ह्यात अशा मंडळ खुन्नस म्हणून चालल्यात ना, कारण ज्या प्रमुख मेन लाईनच्या ज्या मंडळ होत्या ना त्यांनी सांभाळले नाही लोक. त्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा वरचढ कुणी होत नाही. अहो तुमच्यापेक्षा देवाने त्यांना खूप काही दिलंय, त्यांना संधी द्या. आणि जर त्यांना संधी दिली तर मी 100% गॅरंटी लिहून देतो ते तुमचं चर्च फोडणार नाही. उलट तुमचं, अहो तुम्हाला जर बिशप साहेब बनवले तर तुम्हाला एका जागेवर बसायचंय. देव तुमची पोटहोत्री करतो, तुम्ही म्हणता नाही मीच एकटा हिंडन. हिंडण्यासाठी लोकांनी दुसरे तयार केलेत ना, त्यांना हिंडू द्या ना. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय की पुढे पाहूया आपण, जे उत्तम ते लाभले त्याची निंदा होऊ नये, कारण खाणे व पिणे ह्या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती, आनंद, पवित्र आत्मा ह्या ज्या गोष्टी प्रिय आम्ही पाहिलेल्या आहेत कालच्या भागामध्ये, आणि आज मी पुन्हा एक वार त्याची तुम्हाला उजळणी करतो. यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव, असे करू की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. जसा येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या, सोडून दिल्या, स्वतःच्या सुखाकडे बघितलं नाही. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं की शास्त्रात पूर्वी जे काही लिहिले ते आमच्या शिक्षणाकरता लिहिले, आणि प्रभू पुढे लिहितो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता देव त्याचे गौरव करावे धीर व उत्तेजन देणारा देव, असे करो की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो एक चित्तपणा होता ना, अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तासारखे एक चित्त व्हावे. इथं आम्ही आमच्या शेजाऱ्याबरोबर एक चित्त होत नाही, आमच्या घरामध्ये एक चित्त होत नाही, आमच्या मंडळीतल्या लोकांबरोबर एक चित्त होत नाही, तर येशू ख्रिस्ताबरोबर केव्हा एक चित्त व्हायचं? येशू ख्रिस्ताबरोबर एक चित्त होणं म्हणजे अवघड आहे. परंतु जे खरे देवाचे लोक आहेत, सेवक आहेत, निवडलेले पात्र आहेत, ज्यांना खरोखरच परमेश्वराने त्या बनवलेलं आहे, असे लोक मात्र ख्रिस्त येशू प्रमाणे एक चित्त होतात. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. आजकाल प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे होण्याऐवजी लोक ज्या पालकाच्या मध्यस्थीद्वारे त्याचं तारण झालंय असं त्याला वाटतंय, ज्या पालकांनी त्याला शुभवर्तमान सांगितलंय, ज्या पालकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्यातला दुष्ट आत्मा काढलाय, ज्या लोकांनी त्याला जरा थोडंसं बरं केलं, ज्या लोकांची साक्षी माध्यमातून, ज्या पालकाच्या माध्यमातून, तर तो व्यक्ती काय करतो माहिती का? पालका समान बनतो. पालकाचं जसं चित्त तसाच तो बनतो, पालकाचं जसं वळण तसाच तो बनतो, पालकाचे गुण जसे तसाच तो करतो, पालकाला पूर्णपणे परिधान करतो, पालकाच्या आवाजाची देखील डुप्लिकेट कॉपी करतो, पालक जसा वचन सांगतो तसाच सांगण्याचा प्रयत्न करतो, पालक जशा स्टाईलने राहतो तो तसाच करतो. आणि मग तो तसा केला का त्याची बायको पण डोक्यावरून पदर काढायला सुरुवात करते. बिचारी चांगली असते पहिली चर्चला आली तेव्हा, एकदम लीन नम्र होऊन, आणि जेव्हा का या पालकाची संगत लागते ती पालकाच्या बायकोला पाहती, बाय ती इथपर्यंतच भोंड्या केसाची ना. मग आम्ही तसंच राहू
ह्यो पाळकाप्रमाणे शर्ट घेतो, पाळकाप्रमाणे बोलतो, पाळकाप्रमाणे चालतो, एकदम शिष्टाचाराने नाही तवा एकदम झोपडपट्टीतली मराठी गावरान बोलायचा, पार वळके मारू मारू. आणि आता त्या पाळकाचा शब्द ना शब्द, आहो तुम्हाला ख्रिस्त येशू प्रमाणे एक चित्त व्हायला लावलंय, पाळकाप्रमाणे नाही. आहेत कुठं तुम्ही? शास्त्र शिकता का काय? मनुष्याचे नियम शिकता? इथं काय लिहिलंय रोमकराच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 6 मध्ये, आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. ख्रिस्त येशू आणि तुम्ही एक सारखं व्हावं, परंतु आम्ही आणि आमचे पाळक एक सारखे होतो. म्हणून मी मागच्या भागामध्ये म्हणलं, डावळ्या शेजारी बांधला पवळण वाण नाही पण गुण आला. अहो ही डुप्लिकेट झेरॉक्स कॉपीच निघली पाळक साहेबांची. प्रश्न पडतो कधी कधी, कधी जात असताना प्रश्न पडतो. माझ्यासारखा 20-22 वर्ष निस्वार्थीपणाने सेवा करणारा ज्यावेळेस जातो ना एखाद्या जवळून अंदाज येतो, अरे बापरे पाळक या टायमिंगला इथं काय करतात. नंतर विचारपूस केलं का ते नाही पाळत नव्हते, ते पाळकाचा चेला होता. काय डुप्लिकेट कॉपी राव, सेम टू सेम आवाज, बोलण्याची पद्धत, आरडणं वरडणं, ते काय डॅशिंग. वा वा वा. प्रभू येशू समान व्हा, पाळका समान होऊ नका, कारण पाळकाचा न्याय होणार आहे, येशूचा न्याय नाही होणार. येशूने न्यायाधीश बनून येणार आहे. त्याच्या समान व्हा, त्याच्या सारखं व्हा, त्याच्या समान चित्त ठेवा आणि परमेश्वर पित्याला विनंती करा. हे लोक काय करायचे? याचकाप्रमाणे, यहुद्याप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, पुरुषाप्रमाणे, वेगवेगळ्या जातीचे धर्मपुढारी असतील त्यांच्याप्रमाणे असे हाय लेवलचे कोण? रोम मधले लोक. आणि मग याच्या वेळेस परिस्थिती परमेश्वराचा सेवक प्रेषित पौल याने पाहिली. त्यावेळेस देवाच्या आत्म्याने त्यांना शिकवलं, अरे यांना सांग, हे लागले एकमेकाची कॉपी करायला. हे कोणी याचकाची करतोय, कोणी पाळकाची करतोय, कोणी रेव्हरंटची करतोय, कोणी कॅप्टनची करतोय, तो कोणी फादरची करतोय, तो कोणी बिशप साहेबांची कॉपी करून राहिले, तो कोणी एखाद्या सुवार्तिकाची करून राहिले, तो कोणी एखाद्या मोठ्या नेत्याची करून राहिले, तो कोणी शास्त्राची, कोणी पुरुषाची, कोणी सदुक्याची, कोणी नासोरी पंथाची, कोणी आणखीन काय काय पंथ होते, आणखीन काय काय लोक होते, त्यांची कॉपी करायला लागले. हे प्रभू म्हणला, रे असं नको, पौला तू यांना सांग. मग पौल धाडसाने तोलीत. आता पौल नेमकं रोम मध्ये नव्हता. मग पौलाने लगेच एक कागद घेतला आणि खरा 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 चिठ्ठी लिहायला सुरुवात केली. रोम करास पत्र, देवाचा प्रिय निवडलेला दास प्रेषित पौल याकडून तुम्हाला सलाम. आणि तुमच्याकडे अशी अशी काशी चालली, ही तुम्ही आता रिपेअरिंग करा. लिहिलं बिंदच त्यांनी, हे लिहिलेलं आहे त्यांनी. हे लिहिलं म्हणजे फक्त लिहिलं नाही. मी म्हणतो तो पौल जर जवळ असता ना तर याच्यापेक्षा खतरनाक लिहिला असतं, बोलला असतो तो. एक देवाची एक योजना आहे की सेवकांनी जरा थोडस तोंडावर, उठावर, मुखावर, जिभीवर जरा ताबा ठेवा. नाहीतर जर एखाद्या टायमिंगला आवेशात जर एखादा व्यक्ती, जर एखादा देवाचा सेवक आतमध्ये जर आला तर भयानक एखाद्याला ऐकवणार नाही. योहान काय म्हणत होता माहिती का तुम्हाला? अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कुणी सावध केले, आणि आता वळालात ना तर पश्चातापास योग्य अशी फळं द्या. कारण आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड फळ देत नाही ते तोडून टाकण्यात येईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, चुना लावलेल्या कबरा हो. आपल्या मराठी भाषेत एक कबरे भांडी, चुना लावलेल्या कबरा आहेत. आतून हाडांची घाण आहे, नुसतं बाहेरून स्वच्छ दिसतात, नुसतं बाहेरून ताट वाटी साफ करतात, आतमध्ये सगळी तशीच गलिच्छ. फक्त बाहेरून देखावा, आतमध्ये किती घाणीने भरलेला आहात. तर या ठिकाणी तो प्रेषित पौल रोमकराच्या लोकांना लिहितो की तुम्ही एकमेकाची कॉपी करू नका. तुम्ही प्रभू येशूची कॉपी करा, तुम्ही परमेश्वर पित्याची कॉपी करा, तुम्ही पवित्र आत्म्याची करा. ओरिजिनल, डुप्लिकेट कॉपी करू नका. अनेक लोक ओरिजिनल पवित्र आत्म्याची कॉपी करण्याच्या ऐवजी डुप्लिकेट आत्म्याची कॉपी करतात. अनेक पाळकातल्या मंडळीमध्ये पाळक जी अन्य भाषा बोलल तिची डुप्लिकेट कॉपी त्याच्याजवळ असणारे दोन असतात ना इकडं तिकडं. आता मी पुन्हा त्यांना चांगलं सांगल. मागच्या भागामध्ये त्यांना सांगितलं होतं डाव्या आणि उजव्या बाजूला कोण असतात. सेम का देवाने तुम्हाला तीच भाषा दिली का? भाषेचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? किती इथं भाषा किती इथं माहिती का? अहो तुमचा पाळक जी भाषा बोलतोय ती दुसरा हे बोलतोय, तिसरा हे बोलतोय, चौथा हे बोलतोय. चाललंय काय नेमकं? भिन्न भिन्न भाषा, वेगवेगळ्या भाषा.
बदलणाऱ्या भाषा, नुसतं इंग्लिशचा क्लास लावून इंग्लिश लेक्चर ट्रान्सलेट करायचं, हे अन्य भाषेचा प्रकार नाही. मराठी येते हिंदी बोलायची, हिंदीतून लगेच एकाने मराठी ट्रान्सफर करायचं, अन्य भाषा नाही. दादा हो, जग कुठं चाललंय, तुम्ही कुठं चालले? पौल म्हणतो मी सर्वाधिक भाषा बोलतो म्हणून मी प्रभूचे आभार मानतो. सर्वाधिक, सगळ्यात जास्त भाषा जर कोणाला येत होते ना तर प्रेषित पौलाला. आणि पौलाला आत्मिकतेने भाषा शिकला तर शिकला, पण पौलाचं एक वैशिष्ट्य होतं. पौल ज्या राज्यात, ज्या देशात, ज्या ठिकाणावर जायचा, ज्या प्रांतामध्ये जायचा, जी भाषा तिथं राहायची ना, तो देवाचा गौरव करण्यासाठी तो शिकायचा तो, आणि त्या भाषेमधून त्या लोकांना सांगायचा. सहज समजन असं त्या भाषा शिकायचा. आम्ही काय करतो, अन्य भाषेच्या प्रकारात ते मोडून टाकतो, लगेच भाषा शिकलो होता. आता मी मध्ये एका 10-15 वर्षापूर्वी गुजरातलो होतो, मलाही गुजराती, मी जर गुजराती मध्ये सुरू केलं तर जमल का? आता मी प्युअर गावरान मराठी बोलतो, मी जर मध्येच हिंदी सुरू केलं तर? आता मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी, मी जर मध्येच जर इंग्लिश झाडायला सुरू केली तर मला येत नाही का? अहो, नगरमध्ये आम्ही असं पाहिलं की कधी कधी ज्या वेळेस आम्ही सेवा करीत होतो त्यावेळेस नीटनेटकं थँक्यू म्हणता येत नव्हतं. आज इंग्लिश मध्ये लेक्चर देतात आणि त्यांचे ट्रान्सफर येत इथं, आणि इतके मटकत येते इकडे अटकत येत ना. शेवटी कसं असतं माहिती का, वळणाचं पाणी वळणालाच जाणार. असू दे, आपला तो विषय नाही. या ठिकाणी बायबल असं सांगतं की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हा. सांगा ना, प्रभू येशू जसा खंबीरतेने वचन सांगत आहे का तुमच्या दानत? तुम्ही फक्त पाळकाची कॉपी करता. कुठं कशा प्रकारे कोणतं वचन सांगितल्यानंतर कसा फायदा होईल आणि लोकांना कसं कंट्रोल करण्यात येईल, लोकांच्यावर कसं वर्चस्व ठेवण्यात येईल, तुम्ही त्याच प्रकारे काम करताय. या ठिकाणी प्रभू येशूच्या जी चित्ता होती, प्रभू येशूची जी सेवा होती, प्रभू येशूने जे कार्य केलं, प्रेषितांनी जे कार्य केलं, त्याची कॉपी करा. पवित्र आत्मा जो आम्हाला सांगतोय तो प्रभू येशू पासून आलेल्या सर्व गोष्टी सेम टू सेम सांगत आहे, आणि त्याची कॉपी करा. त्याची लोकांची अजिबात करू नका. लोकांची कॉपी करून आम्ही काही करू शकत नाही. फक्त लोकांचं काय करू शकतो, मन करमणूक करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. जसं एखाद्या पिक्चर मध्ये एखादा ऍक्टर कॉपी करतो. आता ज्युनियर आर्टिस्ट निघले, ज्युनियर मेहमूद वगैरे, अमिताभ बच्चनची एक कॉपी करतोय, आणखीन एक जॉनी लिव्हरची एक करतोय, एक तमिळ वगैरे इकडचे तिकडचे पिक्चर जर बघितले ना तर त्या ठिकाणी कॉपी करणारे ऍक्टर आहेत, ते फक्त ऍक्टिंग करतात आणि लोकांचं मनोरंजन करतात. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या पालकाची किंवा जगातल्या माणसाची कॉपी करून लोकांना फक्त दाखवतात की मला किती ज्ञान प्राप्त झालं आहे, पण ही एक गोष्ट मात्र तुम्ही विसरतात, ज्ञानाला लाजवण्यासाठी मूर्खाची निवड केली. आणि नाहीतरी आपण वचन वाचले, आपण जे अशक्त आहोत ते आपण आपल्या सुखाकडे न पाहता दुसऱ्याच्या म्हणजे अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. आपला दामडोळ कशाला मिरवता? अहो, देवाचे आभार मानायला पाहिजे. आम्ही खरोखर देवाचे आभार मानायला पाहिजे. म्हणून आपण यापुढं त्या रोम शहरामध्ये अशी कंडिशन चालली होती, आणि मग देवाच्या आत्म्याने पौलाला सांगितलं, आणि पौलाने लगेच ताबडतोब लगेच रायटिंग सुरू केली, आणि त्यांनी रोम करासपत्र हा विभाग लिहिला. आणि त्याच्यातल्या 15व्या अध्यायामध्ये वचन क्रमांक 6 मध्ये त्यांनी लिहिलं की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. पुढे पाहूया आपण काही गोष्टी. रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 7व्या पासून पुढे पाहूया. म्हणून दैवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. काय लिहिले? देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आणि आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. आता देवाने आमचा स्वीकार केलाय, मग आम्हीही इतरांचा स्वीकार करावा की नाही? प्रश्न आहे की नाही? आणि बायबल खरं बोलतोय, सत्य बोलतोय. आम्हाला जर तारण प्राप्त झाले तर आमची इच्छा नसावी का माझ्या शेजाऱ्याचे किंवा माझ्या भावाचे किंवा माझ्या बहिणीचे किंवा माझ्या नातेवाईकाचे किंवा माझ्या गावाचे किंवा माझ्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे किंवा राज्याचे किंवा देशाचं तारण व्हावं? मग तारणासाठी झटा ना. आज अनेक वेळेस आम्ही सांगतो, पाळक साहेब या ठिकाणी खूप गरज आहे. ते म्हणतात त्या ठिकाणचं लोकल पाळक जाईल ना, लोकल पाळक. आणि मग हे कोण येतं? परमनंट आहेत का संस्थेचे? आणि असले तरी आम्हाला काही घेणं देणं नाही.
परमेश्वरांनी सांगितलेल्या गोष्टी या ठिकाणी मी शेअरिंग करत आहे की देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला. अहो, देवाचा गौरव व्हावा म्हणून तुमचा आणि माझा स्वीकार केलाय आणि म्हणून आम्ही दुसऱ्याचाही स्वीकार करायला पाहिजे. मग जर मला नीटनेटकी पेटी वाजवता येत नाही, आता तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला मी पेटी वाजवली, काही बटणं चुकली असतील. एखादा जर ज्ञानी असला ना पेटी वाजवण्यातला तर तो म्हणून पाळक साहेब तुम्ही चुकली होती. होय, मला काही वाजवता येत नाही, पण माझं नक्की एवढं खरं आहे की मला परमेश्वरने एवढं काय ज्ञान बुद्धी दिली की चांगला सुंदर पेटी वाजवण्याला मी 100% जवळ करतो. त्याला म्हणतो या ब्रदर तुम्ही वाजवा, तुम्ही देवाचा गौरव करा, मी एकटाच ताणीत नाही. ही गोष्ट पाहिजे. ही मला जर वाटलं की देवाचा आत्मा माझ्या भावाला चांगला चालवतो आणि देवाच्या वचनाच्या माध्यमातून तो चांगला शिकवतोय, त्याला पुढे पुलपीटवर घ्या. तुमच्या बायकोला धड काही आहे ना, पालकीन बाईची पोस्ट करून दिली भोंड्या चेहऱ्याला पास्टरची भूमिका लावून दिली, झाल्या पालकीन बाई काय काहीच बॉम्ब पाडता येईना, स्टेजवर उघड्या थोबाटानी आणि उघड्या बोडक्या डोक्यानी. ती लाज वाटायला पाहिजे. काय कित्ता आणि काय तुमच्याकडून संस्कार घ्यावात. आज मी पाहतो फेसबुकवर लाईव्ह फेसबुकवर अनेक बहिणी सिस्टर मला क्षमा करा परंतु हे सत्य, डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटती स्त्रियांना आणि देवाचं वचन गाजवण्यासाठी येतात. खेदाची गोष्ट आहे. ह्या चुक्या आम्हाला दुसऱ्यांनी कुणी सांगायला नाही पाहिजे. तुमचे जे नवरे आहेत ना, नवऱ्यांना कमी भेजा, त्यांची अक्कल मला असं वाटतं की गुडघ्यात गेलेली. पाळक साहेबांनो, आपल्या पायकीन बाईला जपा. तुमच्या टाय लावण्याच्या नादात तुमच्या सिस्टरकडे जरा थोडस लक्ष द्या, तिच्या डोक्यावर पदर आहे का नाही. सिस्टर बरोबर गाणाऱ्या बहिणी त्यांच्या डोक्यावर मस्तपैकी मास्क वगैरे किंवा ते स्कार्फ बांधलेला असतंय आणि मग तुमच्या सिस्टरला काय लाज वाटते का. मी अनेक दिवसापासून फेसबुकवर पाहतोय, प्रत्येक वेळेस मी म्हणत होतो की प्रभू मी ही गोष्ट बोलू का न बोलू, पण तो आज देवाच्या आत्म्याने मला संमती दिली, तू बोल. ज्यांना लाज वाटेल ते पदर घेऊन परत एकदा फेसबुकवर येतील आणि ज्यांना नसणार ना त्या तशाच येतील. पण एक लक्षात असू द्या, जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे की मी त्यांच्या केसाच्या जागेवर टक्कल करीन, खोबडे आणीन खोबडे, आणि मग मात्र तुम्हाला पदर घ्यायची गरज पडणार नाही. तर मी कृपया विनंती करेन माझ्या ख्रिस्तामध्ये असणाऱ्या बहिणींनो, भावांनो, की देवाचं वचन, देवाची प्रार्थना, स्तुतिगीत, आराधना, क्वायर टीम जे काही तुम्ही करत आहात देवाच्या गौरवासाठी करत आहात. कारण ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केलेला आहे, तर आम्ही इतरांचा स्वीकार करू. आणि आमच्याकडे लोकांनी पाहण्याच्या अगोदर अनेक लोक सांगतात पाळक साहेब तुमच्याकडे तुमच्या स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यायची काय मुभा नाही का, लाज वाटते प्रियो, आम्ही कसं सांगणार बा. आता मी त्यांना मस्त म्हणतो माझी पत्नी घेते बा, आता मी काय करू. अहो ते म्हणतो तुमच्या पत्नीविषयी नाही बोलत मी, ख्रिस्ती लोकांच्या पाळकांच्या बायकाविषयी बोलतो, त्या शिस्टराविषयी बोलतो. आणि विशेष करून ज्यांनी पाळकी दीक्षा घेतल्या, पास्टर टिंब 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 असं बॅनर येतो आणि पास्टरीन बाई सगळ्या एवढाले केसांच्या. पहा, तुम्हाला पटत असलं तर करा, घ्या, नसलं पटलं तर नका घेऊ, परंतु याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल. मी माझ्यावर असणारा जो बोजा होता, जे हृदयावर दडपण होतं की हे सत्य आहे आणि हे आतापर्यंत काही कोणी सांगणारच. मीच वाट पाहत होतो की अनेक देवाचे सेवक येऊन ते म्हणतील, पण ते देवाचे सेवक असे निघले की त्याला कमेंट देतात, प्रेज द लॉर्ड सिस्टर, छान पाळकीन बाई. पास्टर लोक देखील कमेंट देतात का, तर तुमच्या नावाचं लिहिलं यावं आणि त्या पाळकाने तुम्हाला कमेंट मध्ये लिहिलं धन्यवाद ब्रदर, थँक्यू ब्रदर, थँक्यू पास्टर. तुम्ही एवढेसे कमेंट साठी तुमचं स्वतःचा ज्याला स्वावलंबन म्हणतात किंवा ज्याला सतसत विवेक बुद्धी ज्याला म्हणतात ती गहाण ठेवली. गहाण पाळक वर्गांनी फेसबुकला तुम्ही कायम असतात, मी पण असतो, अनेक जण असतात. आम्ही पाहतो की उघड्या डोळ्याने उघड्या डोक्याने असं पदर न घेता संदेश देणाऱ्या बहिणींना देखील कमेंट दिलेली पाळक साहेबांनी, बरेचसे पाळक साहेब आहेत, प्रेज लॉर्ड, छान सुंदर, कीप इट अप, काय काय. पण एकाने म्हटलं नाही की आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुमचा सुंदर छान सुंदर संदेश आहे, तुम्ही देवापासून सांगत आहात, तुम्ही सत्य सांगत आहात, खरोखर देव तुमची वृद्धी करो, परंतु एक विनंती आहे सिस्टर, कृपया तुम्ही डोक्यावर पदर घ्या प्लीज. अशी कमेंट काय कोणी द्यायला कुणात दानत नाही राहिली. याला म्हणतात सत्य समजून सुद्धा डोळे झाकणं. तुम्हाला असं वाटतंय का, मांजर ज्यावेळेस दूध पिती ना ती डोळे बंद करून पिती, तिला वाटतं मला कोणी बघतच नाही, ती स्वतः डोळे बंद करते, तिला अंधार पडतो आणि अंधार पडल्यावर तिला वाटतं मला कुणीच बघत नाही. देव बघत आहे, देव मलाही बघत आहे, कमेंट करताना लाईव्ह बोलताना
आणि त्यांनाही बघत आहे, ज्यांनी कमेंट दिली छान पालकीनबाई त्यांना देखील, आणि ज्या बाळकीनबाईने उघड्या मस्तकाने संदेश दिला ना प्रभू त्यांनाही बघत आहे, आणि त्यांचाही न्याय होणार आहे, कमेंट देणाऱ्याचाही न्याय होणार आहे, आणि आता मी लाईव्ह बोलत आहे ना माझाही न्याय होणार आहे, आणि देव वचनाप्रमाणे न्याय करणार आहे. आपण करिंथीकरांच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस जाऊ ना, स्त्रियाविषयी लिहिलेला आहे, त्यावेळेस आपण या विषयाला प्रिय पुन्हा एक वार आपण त्या विषयाकडे जाऊ. आपला विषय आहे रोमकरांच्या पत्रामध्ये रोम मधल्या लोकांना आणि या जगातल्या लोकांना परमेश्वरचा सेवक प्रेषित पौल काय शिकवत आहे. ते या ठिकाणी लिहित आहे तो, देवाच्या गौरवाकारिता ख्रिस्ताने आमचा स्वीकार केला तसा तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. कारण ती असे म्हणते की देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला, असे की पूर्वजास दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे. शास्त्रात असे लिहिले आहे की म्हणून परराष्ट्रीयामध्ये मी तुझे स्तवन करील, परराष्ट्रीयामध्ये मी तुझे स्तवन करील. आता आपली जागा सोडून द्या, आता स्वर्गीय यरूशलेम सोडून द्या. आता काय करा, प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषितांच्या मार्फत म्हटलं होतं की जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या कृपेने जोपर्यंत स्वर्गीय सामर्थ्याने युक्त होत नाही तोपर्यंत स्वर्गीय यरूशलेम सोडून जाऊ नका, कुठंच बाहेर नका जाऊ. कारण तुम्ही जर बिगर आत्म्याचे गेले ना तर तुमचा टिकाव लागणार नाही. तर स्वर्गीय यरूशलेम सोडून जाऊ नका. आज तुम्ही अनेक दिवसापासून त्या स्वर्गीय यरूशलेम मध्ये म्हणजे तुमच्या त्या स्थिर असलेल्या विश्वासाच्या ठिकाणी ख्रिस्त म्हटलेल्या पायावर उभा आहेत, आणि निश्चितार्थाने प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्या स्वर्गीय यरूशलेम मध्ये स्वर्गीय आशीर्वाद आणि स्वर्गीय कृपा मंडित केलेला आहे. पवित्र आत्म्याची गिफ्ट आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही स्वर्गीय यरूशलेम सोडा, ते ठिकाण सोडा, जिथं कुठं आहेत ना सोडून टाका, आणि काय करा, परराष्ट्रीयांकडे जा. ज्यांना ख्रिस्त माहित नाही त्यांच्याकडे जा. आणि मग ज्यांना ख्रिस्त माहित नाही त्यांच्याकडे जर मोकळ्या डोक्याने गेली मग ते बाया काय पदर घेत येते का? अहो, भारताची आणि विशेष करून महाराष्ट्राची अस्सल एक हे अस्सल त्याला एक नंबरची क्वालिटी त्याला म्हणा लागेल की स्त्रिया डोक्यावर पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेरच निघत नाही निघत. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, आणि त्या परंपरेमध्ये आम्ही आहोत. कमीत कमी महाराष्ट्रीयन लोकांनी तरी हे साधा, तुम्ही भारत देशामध्ये ही वास्तवता आहे. आम्ही जरी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, आम्ही ख्रिस्ती जीवन स्वीकारलेलं आहे. मी पुन्हा एक वार सांगेल, ख्रिस्ती धर्म नाही आणि ख्रिस्ती पंथ नाही आणि ख्रिस्ती जातही नाही आणि ख्रिस्ती धर्मही नाही, ख्रिस्ती जीवन आहे. आणि आम्ही ख्रिस्ती जीवनाचा स्वीकार केलेला आहे, ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. येशू ख्रिस्त आमच्या मध्ये आहे, येशू ख्रिस्ताचे विचार आमच्या मध्ये आहे, येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आमच्या मध्ये आहे, येशू ख्रिस्ताचं प्रेम आमच्या मध्ये आहे, येशू ख्रिस्ताची शांती, दया, प्रेम, आनंद, ममता, चांगुलपणा, सहनशीलता, लीनता, नम्रता, येशू ख्रिस्ताने दिलेलं घालून कित्ता, येशू ख्रिस्ताने दिलेलं शिक्षण, येशू ख्रिस्ताने सांगितलेलं सत्य आमच्या जवळ आहे. आणि हे सत्य सांगत आहे की आम्ही देवाच्या अधीन असावं, आम्ही आमच्या शासनकर्त्याच्या अधीन असावं, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात. हे ख्रिस्ती जीवितक्रम आहे. मी पाहिलं दुसऱ्या कालच्या 2 भागामध्ये ख्रिस्ती जीवितक्रमामध्ये या ठिकाणी लिहिलंय की म्हणून आम्ही आमचं आता ठिकाण सोडावं आणि परराष्ट्रीयाकडे मध्ये मी तुझे स्तवन करील व तुझ्या नावाने स्तोत्र गाईल. तर आता प्रिय हो, आमचं ठिकाण सोडा. ही माझी मंडळी, हे माझे लोक, हे माझा एरिया, याच्या पलीकडे मी जाणार नाही. अहो, हे काय भाईगिरी चालू केली काय तुम्ही? मुंबईमध्ये आपण पिक्चर मध्ये बघतो ना, बांद्राचा एक भाई, कुर्ल्याचा एक भाई, चर्चगेटचा एक भाई, गेटवे ऑफ इंडियाचा एक भाई, विटी स्टेशनचा एक भाई. हे काय गिरिया वाटून घेतले? ते काय तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी काय? कुणी कुठेही जाऊन सुवार्थ सांगल, कुणी कुठेही जाऊन सेवा करील, कुणी कोणत्याही एरियात जाईल आणि देवाचं वचन वाचून तुम्ही अडवणारे कोण? बोले आमचा एरिया, आमच्या मंडळीत यायचं नाही, आमच्या लोकांकडे जायचं नाही. विकत घेतलं का त्यांना तुम्ही? ख्रिस्ताच्या लोकांना कोणी विकत घेऊ शकत नाही, ख्रिस्ताला विकतच घेऊ शकत नाही. ख्रिस्ताला विकलं शेवटी तुम्ही आणि मी. म्हणजे आमच्याच कोणतरी होता शिष्यांपैकी एक यहुदा इस्करियोत नावाचा, 30 रुपयासाठी विकलं, 30 नाण्यासाठी. असं परमेश्वराला विकू नका. तर आम्ही परराष्ट्रीयाकडे जावं, ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यापर्यंत जावं, त्यांची परिस्थिती शोधावी. आम्ही सदृढ, आम्ही समृद्ध झालेलो आहोत. त्यांना सांगा की तुमची परिस्थिती फेकून द्या, हे तुमचे दुष्ट विचार टाकून द्या, हे तुमचं अज्ञान फेकून द्या, ही तुमची गरिबी अरिबीन तेच तिथंच सोडून द्या. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लंगड्या भिकाऱ्याला नीट केलं ना प्रिय हो, त्या ठिकाणी एक उद्देश होता
ह्यो अनेक दिवस भीक मागत बसला होता आणि ह्यो आळशी झाला होता. याला आता पूर्णपणे तयारी झाली होती आयतं मायतं बसून खायची. ह्यो तिथं फक्त द्या ग माय एवढंच करायचा. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं उठ आणि लगेच इथून निघायचा सणात. तो निघला. आता मला सांगा तो नीट झाला चालायला लागला आणि परत जर त्या जागेवर जाऊन बसला त्याला कोणी भीक देईल का? म्हणजे तो स्वावलंबी झाला, म्हणजे तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. मग त्याला सगळं समजलं. काम करणं, कष्ट करणं, सुवार्तेला जाणं, प्रार्थनेला जाणं, भजन करणं, कीर्तन करणं, काम करताना किती त्रास होतोय, कसा काय होतोय त्याला सगळं समजलं. एका जागेवर भीक मागायला त्याला काय. म्हणून आता तुमची मंडळी सोडा आणि परराष्ट्रीयकडे जा. सोडा म्हणजे वाऱ्यावर सोडून नका देऊ. तुम्ही तिथे येणारच हिंडून फिरून रविवारच्या दिवशी, पण तो बाकीचे दिवस तरी फक्त तुमच्याच घरच्या लोकांकडे व्हिजिट देऊ नका, तुमच्याच कुटुंबाकडे लक्ष देऊ नका. तर तुमच्याकडून ग्रुपमधून प्रार्थना चालू करा आणि म्हणा प्रभू दर्शन दे मला. कोणत्या ठिकाणी कोणता माझा भाऊ पोहोचला नसेल आणि त्या भावाला पोहोचण्यासाठी जर तकलीफ होत असेल तर मला तू पाठव. आम्ही म्हणतो प्रभू त्या खेडेगावात जायला माझ्या 4 व्हीलरची डस्टर गाडीला खालून दगड लागतात, खाली माझी बुस्टिंग टेकती. कृपा करून मला तिथं पाठवू नको. ज्या ठिकाणी डांबरी रस्ता असेल, जिथून चांगला रस्ता असेल, जाणे येणं सुखाचा असेल त्या ठिकाणी मला पाठव. आणि त्या डांबरी रस्त्याला एखाद्या खेडेगावातल्या गरीब पास्टरला पाठवून दे. गरीब पास्टरला नाही, मी स्वतः जाईल असं म्हणा. प्रभूकडे म्हणा. परराष्ट्रीयकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव सन्मान आदर करूया. खरोखर तो महान आहे, तो चांगला आहे आणि परराष्ट्रीयांसाठी म्हणजे इतर लोकांसाठी शुभवर्तमान सांगावं ही त्याची योजना आणि इच्छा आहे. या ठिकाणी परमेश्वरच्या नावाचा मी गौरव करतो. आणखीन एका वचनाकडे जाऊया आणि त्यानंतर आपण थांबूया. 13व्या क्रमांकाचं वचन पाहूया. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व प्रीतीने भरव. आशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. कशाने? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. धन दौलतीचा आशीर्वाद दिलाय का? इथं बघा पुन्हा एक वर. आता आशेचा देव, ज्या देवावर, ज्या ख्रिस्तावर, ज्या येशूवर, ज्या परमेश्वरावर, ज्या आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वरावर आमची आशा आहे, भिस्त आहे. तो देव विश्वास ठेवल्यामुळं, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं आणि देवाने आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळं, 2 गोष्टी इथं प्रिय मला तुम्हाला सांगू द्या. विश्वास एकाच बाजूनी नाही, विश्वास 2 बाजूनी. आम्ही विश्वास ठेवतो आणि ज्यावेळेस विश्वास ठेवल्याप्रमाणे कृती आणि आचरण करतो त्यावेळेस देव आमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो. आम्ही नुसता देवावर विश्वास ठेवून फायदा नाही. अनेक लोकांना असं वाटतं देवावर विश्वास ठेव सगळं काय होईल, देवावर विश्वास ठेव सगळं काय. अरे काय होईल देवावर विश्वास ठेवायला? देवाने तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, हे माझा परमप्रिय भक्त आहे, हा माझा बिलिव्हर्स आहे खरा. देवाचा पण विश्वास पाहिजे. तुम्ही तर ठेवणारच, तुम्हाला पाहिजे म्हणलं तुम्ही ठेवणारच, त्याच्यात काय वादच नाही. प्रभूनी तुमच्यावर ठेवला पाहिजे. म्हणजे ज्याला द्यायचंय ना, समजा उदाहरणार्थ माझ्या मुलानं मला काही समजा एखादा मोबाईल वापरला, मोबाईल घ्यायला सांगितलं, समजा घेतला बाबा गरीबी हरिबीत 18-18,500 रुपयाचा, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तर माझ्या मुलावर माझा भरोसा पाहिजे. नाही त्यांनी दिवसभर पबजी खेळावा. जोपर्यंत पबजी खेळणार नाही असं माझा भरोसा नाही. माझी इच्छा नाही की त्यांनी एखादा तास खेळला तर काही अडचण नाही, पण दिवसभर म्हणल्यानंतर तो बाप काय करेल माहिती का? आता घेतलाय मोबाईल, त्याला तर काही माग करता येणार नाही, पण बापाकडे एक ऑप्शन, तो मोबाईल कधीतरी तो फोडून टाकील, नाही तर तो मोबाईल तो जप्त करील. बरं या दोन्ही गोष्टी जरी नाही केल्या ना तर मोबाईल काही इतका काही भारी नाही, दिवस टिकणार नाही, तो काही ना काही करून जाईनच तो. मग दुसरी ज्यावेळेस त्याला गरज पडेल त्याचा बाप चुकूनही देणार नाही. पाया पड लोळ नाही तर घर सोडून जाय, देणारच नाही. कारण त्याच्या बापाचा त्याने त्याच्यावर विश्वास नाही. तसाच आहे आमचा. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूकडे एखादी गोष्ट मागतो ना तर प्रभूचा आमच्यावर भरोसा पाहिजे. आमचं काही नुसतं मागायचं काम, प्रभूचं काही द्यायचं काम, पण योग्य ती गोष्ट ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूकडे कोणती गोष्ट मागतो, बिलिव्हर्स लोक, पाळक लोक, पास्टर लोक जे कोणी असतील, तर त्यावेळेस जसा आमचा प्रभूवर विश्वास आहे, जितका आहे तितका प्रभूचाही आमच्यावर पाहिजे. म्हणजे जर आम्ही आमच्या लेकराला 1 लाख रुपये जर दिले तर
तर ते 1,00,000 रुपयाचे तो चांगलंच करीन असा विश्वास भरोसा असतो ना त्या बापाचा, तवाच तो त्याच्या तावडीत देतो. पण एखाद्या बापाला जर लक्षात आलं याला मागच्या वेळेस जरा 1,000 रुपये दिले त्याने 1,000 रुपयातच गडबड केली, चुकून सुद्धा 1,00,000 रुपये त्याला तो देणार नाही. चुकून सुद्धा त्या बापाला गण लावली तरी देणार नाही. तो म्हणजे मला मारून टाक पण मी तुला 1,00,000 रुपये देणारच नाही, कारण तू 1,00,000 रुपयाचा काही सत्यानाश करणार हे मला समजले. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पाळण्यात. तसं विश्वासणाऱ्याचे पाय पाळण्यातच दिसतात. पाळण्यात म्हणजे काय? विश्वास ठेवतो, कृती करतो का नाही, आचरण करतो का नाही, परमेश्वराबरोबर आज्ञाधारक राहतो का नाही, परमेश्वराचे नियम फॉलो करतो का नाही, परमेश्वराने दिलेल्या गोष्टी करतोय का नाही, परमेश्वराने दिलेल्या सत्यात टिकतो का नाही, परमेश्वराने दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन करतो का, ह्या गोष्टी पण परमेश्वर पाहतो. आणि मग नंतर आम्हाला त्याच्यावर द्यायचं का नाही द्यायचं ठरवतो. नाही तर खाली डोकन वर पाय करून जरी प्रार्थना केली ना, उत्तर मिळणार नाही. कृपया मी तुम्हाला विनंती करतो. अनेक लोक अनेक दिवसापासून म्हणतात, पाळक साहेब आमच्या प्रार्थनाच ऐकायला येत नाही हो, आम्ही विश्वास ठेवलाय, आम्ही कोणत्या देवाला जात नाही, आम्ही कोणतरी करीत नाही, आम्ही काय खात नाही, आम्ही कोणी पियत नाही, आम्ही दुसऱ्याच्या घरावर जाळही करीत नाही, काहीच नाही करीत, तरी आमची प्रार्थनाच ऐकायला येत नाही. का नाही ऐकायला येत काय कळत नाही. असं कोणतं पाप झाले? या सगळ्या गोष्टी करतात आणि नेमकं परमेश्वराने जे आचरण करायला सांगितलं ना तेच करीत नाही. कसं काय प्रार्थना ऐकली? मागच्या वेळेस यांना प्रभूंनी ताप घ्यायचा घालवला होता, तर प्रभूकडे आलाच नाही 1-1.5 वर्ष. मग प्रभूंनी लावला त्याला पार याच्यावर, ते तापेचे का आजार निघलाय, गुचवड ताप त्याच्यावर. आणि मग ते दवाखान्यात गेल्यावर बरेच पैसे गेले तरी नीट व्हायला ती वाढतच चालली. मग पाळक साहेबांना फोन, पाळक साहेब माझ्या लेकरासाठी प्रार्थना करा, त्याला गुचवड ताप झाली, आज 10 दिवस झालं तो ऍडमिट, तो बरंच व्हायना. आणि जेव्हा 10 मिनिटाच्या त्या टायमिंगला प्रार्थना केली, ते ताप आलता, तेव्हापासून तुम्ही गेलते कुठं? मग हे पण परमेश्वर पाहतो. अहो जसं आमच्या ध्यानात राहतं ना, आमच्या आई बापांनी सांगितलं ना, अमक्या अमक्याची आपली दुश्मनी बरं का, त्यांच्या संग बातचीत नाही करायची, अमक्या अमक्याची. अरे त्यांनीही बघितलेलं नसतं, त्याच्या बापानेही बघितलं, त्याच्या आज्यानेही बघितलेलं नसतं. ह्यो फक्त ऐकत आलेला असतो, आमची यांची दुश्मनी. याचे तर तवा जन्म झालेला नव्हते, याच्या 3 पिढ्या, ह्यो 7 पिढ्याची दुश्मनी काढितो. म्हणजे काय? जर मग माणूस जर एवढं करीतो, तर परमेश्वर आमच्या उत्पत्तीपासून काढीन, आमच्या आदम हवापासून. त्याच्याकडे सगळं रेकॉर्ड. हे पण लक्षात असू द्या, वचन जितकं स्ट्रिक आहे ना, साधं सरळ सोपं आहे, तितकंच अवघड पण आहे. जर आज्ञा पाळतो तर त्याला एकदम साधं सोपं. आज्ञाचा भंग करतो ना, त्याला तो शास्त्रज्ञ असू नाही तर कुणी असू, त्याला कळणार पण नाही. अशा प्रकारे बायबल असं सांगतंय की आमचा देव विश्वास ठेवल्यामुळे आणि कृती केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने, थोडा तिटका नाही, परमेश्वर ज्यावेळेस आनंद देतो ना, थोडा तिटका नाही, संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, आशा करिता की, आता हे कमून भरो, आनंद आणि शांती कमवून, तर त्याच्या पुढे लिहितोय, आशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पाळकाच्या सामर्थ्याने नाही, पाळकाच्या पाठ फिरवल्याने नाही, पाळकाने गळ्यात हात घालून ब्रदर किंवा लीडर साहेब म्हटल्यानंतर नाही, पवित्र आत्म्यानेच. तर पाळकाला काय करायचे? तो गळ्यात हात का घालतो तुम्हाला माहिती का? दानपात्र त्याचं वाढावं, मेंढरे त्याचे वाढावे, याने जाऊन याचे त्याचे फोडावेत, ह्यो त्याला काय म्हणत नाही. याला सेल लीडर केल्यानंतर याला वाटतं का मी पाळकांचा पीएच झालो काय? अरे पाळकाचं प्रभूच्या कोणत्याच पोस्टला बसत नाही, तू कुठं पाळकाचा पीए बनतो बाबा? तर परमेश्वराचा सेवक प्रेषित पौल रोम मध्ये जी परिस्थिती चालली होती आणि जगात जी परिस्थिती चाललेली होती आणि जगात परिस्थिती जी चालत आहे आता समयाला, या समयाला प्रेषित पौल परमेश्वराकडून देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्यरत असून देवाच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला आज तो शिकवत आहे. ज्याला कान आहे तो ऐकू. येऊया या समयाला आम्ही थांबूया आणि पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुक मध्ये संध्याकाळी आम्ही पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुक मध्ये रोमकराचे पत्र अध्याय क्रमांक 12च्या पुढचे काही वचन, 13च्या पुढचे काही वचन आपण पाहूया आणि या समयाला आपण प्रार्थना करूया. थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आतापर्यंत राखलं सांभाळ तुझे उपकार मानतो. ज्या वचनाच्या माध्यमातून आम्ही मनन चिंतन अध्ययन केलेलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वादित कर.
जितक्यांनी लाईव्ह पाहिलेलं आहे, जे यानंतर पाहणार आहेत, परमेश्वर देव बाप्पाने केवळ पाहणारे, ऐकणारे आणि मी सांगणारा नसून तर आम्ही तिघ जण मिळून तुझी त्याप्रमाणे आचरण करणारे करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व आदर गौरव सन्मान महिमा तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी प्रार्थना विनंती करतो. माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे मित्रमंडळ, त्याचप्रमाणे सर्व सहकारी, विशेष करून आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर देव बाप्पा सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई डिपार्टमेंट, सर्व सेवाभावी संस्था, सर्व वैयक्तिक लोक जे गोरगरिबांची आणि अडचणीत असणाऱ्यांची सेवा करत आहे, सुश्रूषा करत आहे, प्रत्येकाला उदंड असं आयुष्य, निरोगी असं जीवन आणि या कोरोनाच्या भयानपासून त्यांचं संरक्षण कर. आणि जितक्याने त्यांचे सोनं रूप जितकं काय परमेश्वर देव बाप्पा तुझ्या सेवेसाठी खर्च केलेले अनेक पटीने त्यांना देऊन तू तृप्त कर. आणि जे जे अधिकारी आहेत परमेश्वर देव त्यांनी चोख आणि सत्याने काम केलेलं आहे, प्रभू येशूच्या नावात त्यांना देखील आशीर्वादित कर. पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्य नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.